नवी मुंबईत महायुतीमध्ये कलगीतुरा. अति धोकादायक मध्ये झालेल्या नाही 30 वर्ष नाही झाल्या अशा प्रकारचं कुठून कुठून असं ट्रॅक लावून क्लस्टर डेव्हलपमेंटचा फॅड उभं करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. गणेश नाईकांचा थेट इशारा. गणेश नाईकच्या नांदाला लागला ना त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही हा इशारा आहे. शिवसेनेचाही जोरदार पलटवार. बघा, गणेश नाईक दरवेळेला काहीतरी बडबड करत असतो. ना त्यांना पक्षामध्ये वजन आहे, ना त्यांना कोणी विचारत आहे. नवी मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी महायुतीत भाजप आणि शिवसेनेतील मतभेद उघडपणे समोर येताना दिसतायत. वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा क्लस्टर योजनेला तीव्र विरोध दर्शवलाय. ज्या इमारतींना 30 वर्ष झालेले नाहीयेत किंवा अति धोकादायक नाहीयेत अशा इमारतींसाठी क्लस्टर डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप गणेश नाईकांनी केलाय. मंडळाच्या बैठकीत मी विरोध केलेला या गोष्टीला. हा युनिफाईड डिसार कुठल्या शाण्याने आणला असा प्रश्न विचारला त्या ठिकाणी. तुम्ही बघा, संध्याकाळी 5 वाजल्यापासून ठाणे वेलापूर रस्ता जाम होतो का नाही होत? नंतर संध्याकाळी 7 वाजता वाशीमध्ये ट्रॅफिक नीट राहते का? हे जर हाल जर आता आहे तर नवी मुंबईच्या सगळ्या बिल्डिंगचा एफएसला जर तेवढा वाढला तर नवी मुंबईमध्ये जगण्यासारखं काही राहणार नाही. नवी मुंबईतील क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेला विरोध करत गणेश नाईकांनी थेट इशाराही देऊन टाकला. हा इशारा उपमुख्यमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अप्रत्यक्षपणे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गणेश नाईकच्या नांदाला लागला ना त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही हा इशारा आहे. गणेश नाईकांनी हा थेट इशारा दिलेला असतानाच शिवसेनेकडूनही गणेश नाईकांवर जोरदार पलटवार करण्यात आला. बघा, गणेश नाईक दरवेळेला काहीतरी बडबड करत असतो. ना त्यांना पक्षामध्ये वजन आहे, ना त्यांना कोणी विचारत आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये काय करावं या बाबतीमध्ये ते सक्षम आहेत आणि त्यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं सख्य सगळ्याला माहिती आहे. म्हणून इतरांनी काय कॉमेंट्स केल्या त्याच्याकडे आम्ही लक्ष सुद्धा देतो. गणेश नाईक आणि शिवसेनेतील राजकीय कलगीतुरा नवा नाही. गणेश नाईक यांनी काही महिन्यांपूर्वी ठाण्यात जनता दरबार घेतल्यानं महायुतीत वाद निर्माण झाला होता. त्याचप्रमाणे नवी मुंबईत महापालिकेच्या विकास कामांच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदेंचं नाव नसल्यानं दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला होता. यापूर्वी दोन्ही बाजूंनी एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान दिलं गेलं. आता गणेश नाईक आणि शिवसेना नेत्यांमध्ये नवी मुंबईच्या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरून वादाचा नवा अंक सुरू झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.